हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी पावभाजी बनवलेली आहे, त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर सर्वात अगोदर इथे मी काही भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल आणि बटर घातलं आहे। भाज्यांमध्ये आहे कोबी, बटाटा, बीटरूट आहे, त्यानंतर फ्लावर आहे। अशा जे पण तुम्हाला भाजी हवी असेल त्या भाज्या घालून आपल्याला चांगलं सौते करायचं आहे। पावभाजी मसाला थोडासा घालून चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून चांगलं आपल्याला ह्याला सौते करून घ्यायचं आहे। हा मेन स्टेप आहे। त्यानंतर पाणी ॲड करून आपल्याला कुकरला शिट्ट्या द्यायच्या आहेत। इथं मी शिट्ट्या घातलेल्या आहेत 5 ते 6। चांगलं भाजी गळली पाहिजे। त्यानंतर इथे पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याने आपण चांगलं स्मॅश करून घेऊयात। आता इथे कढईमध्ये बटर घालून थोडंसं तेल घालून कांदा, शिमला मिरची आणि हिरव्या मिरची हे सगळं सौते करायचं। अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगलं सौते केल्याच्या नंतर टमॅटो घालायचा, चवीनुसार मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, अगदी थोडीशी हळद घालायची आणि गरम मसाला 1 टेबलस्पूनभर घातलेला आहे। चांगलं सौते करायचं, एकदा परत स्मॅश करायचं सगळं आणि जी आपण ग्रेव्ही होती भाजीची ती घालूयात आणि थोडंसं पाणी ॲड करून चांगलं मिक्स करूयात। इथे आपली भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त झालेली आहे। वरून थोडंसं बटर आणि थोडंसं कोथिंबीर घालून आपली ही भाजी एकदम रेडी झालेली आहे। पाव आता आपल्याला गरम करायचा आहे चांगलं बटर लावून। इथे आपली पावभाजी रेडी आहे। थँक्स फॉर वॉचिंग।